आणि आता एक अतिशय महत्त्वाची बातमी, राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाबत अद्याप संभ्रम निर्माण झालेला आहे। नवीन कार्यालय शरद पवार की अजित पवारांना असा प्रश्न आता उपस्थित होतोय। 8 खासदार असलेल्या पक्षांना कार्यालय देण्याचा नियम आहे। कार्यालय आपल्यालाच दिल्याचा शरद पवार गटाने यावेळी दावा केलेला आहे। परंतु पत्रकात फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचा उल्लेखामुळे संभ्रम निर्माण झालेला आहे। लोकसभा सचिवालयातून शरद पवार गटाला कार्यालय दिल्याचा फोन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या नावानं कार्यालय देण्याची शरद पवार गटाकडून लोकसभा सचिवालयाला विनंती करण्यात आली आहे। आज दुपारपर्यंत लोकसभा सचिवालय एनसीपी कार्यालयाबाबत स्पष्टता करण्याची शक्यता वर्तवली जाते। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे। राम, राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाबत हा जो संभ्रम निर्माण झालाय त्याचा अर्थ नेमका काय आहे? बिलकुल, खरं तर दोन्ही पक्षाकडून दावा केला जात आहे की हे कार्यालय आपल्यालाच मिळालेलं आहे। अजित पवार यांच्याकडून दावा केला जातोय कारण केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांना मान्यता दिलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून। तर शरद पवार या गटाकडून दावा केला जातोय कारण 8 खासदार त्यांच्याकडे आहेत आणि 8 खासदार असलेल्या पक्षालाच कार्यालय दिलं जातं असा त्यांचा दावा आहे। परंतु शरद पवार गटाकडून एक आणखी दावा करण्यात आलेला आहे, तो म्हणजे की संसदेमधून त्यांना फोन गेलेला आहे आणि त्यांना कार्यालय अलोकेट करण्याचं सांगितलेलं आहे। परंतु जे पत्रक आलेलं आहे त्या पत्रकामध्ये केवळ राष्ट्रवादी काँग्रेस एनसीपी असा उल्लेख आहे। त्यामुळे शरद पवार गटाकडून संसदेला लोकसभेला विनंती केलेली आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढे एसटी म्हणजे की शरद पवार लोकसभा कार्यालय याच्यामध्ये काही महत्वाचं ते पाहावं लागणार आहे। परंतु हा संभ्रम जो आहे केवळ काँग्रेसच्या संदर्भामधला आहे। दोन्ही पक्ष वेगवेगळे दावे करत आहेत। आता दुपारच्या सुमारास शिक्कामोर्तब करेल लोकसभा सचिवालय की नेमकं हे कार्यालय कोणाला दिलं गेलेलं आहे आणि नियम काय आहे। नक्कीच राम, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।